नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मंडे म्युझिंग्स मध्ये. मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, जे काही बेसिक आयडियाज आहेत, ते छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे व ते नक्की काय आहेत व त्यांच्या मागची जी काही संकल्पना आहे ती कशी आहे व त्याच्या आपल्यासाठी उपयुक्त काय आहे हे जाणून घेण्याचा मंडे म्युझिंग्स हा प्रयत्न आहे. बऱ्याच वेळेला आपण ह्या गोष्टी करत असतो, मात्र त्या अधिक प्रभावीरित्या कशा करता येतील किंवा त्यांच्यासाठी वापरली जाणारी टर्मिनॉलॉजी काय आहे हे आपल्याला माहिती नसते आणि हेच समजून घेण्याचा प्रयत्न आपण मंडे म्युझिंग्सद्वारे करतो. आजपर्यंत आपण कस्टमर सेगमेंट्स, बिझनेस मॉडेल कॅनव्हास, कस्टमर एम्पॅथी मॅप, व्हॅल्यू प्रपोजिशन मॅप अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. आणि आज आपण जी पार्टनरशिप किंवा जॉइंट व्हेंचर्स, स्पेशली बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत, की ह्या पार्टनरशिप्स उभ्या करताना किंवा जॉइंट व्हेंचर करताना आपण बऱ्याच वेळेला सहज नेटवर्किंग प्लॅटफॉर्म मध्ये बोलतो, की मला तुमच्याबरोबर जेवी करायला आवडेल. अरे पण जेवी म्हणजे नक्की काय? याचा आपण एक थोडासा अंडरस्टँडिंग घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठल्या गोष्टींचा विचार करायला हवा, कुठल्या गोष्टी कन्सिडर करायला हव्यात त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सो द फर्स्ट थिंग इज पार्टनरशिप आणि जॉइंट व्हेंचर हे दोन टर्म्स आपण समजून घेऊया. पार्टनरशिप म्हणजे आपण कोलॅबोरेशन करतो, एकमेकांना सहाय्य करायचं ठरवतो. मात्र तिथे कधी-कधी एक फॉर्मल अग्रीमेंट असेलच असं नाही. बऱ्याच वेळेला बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सवरती जॉइंट व्हेंचर बोललं जातं. पण त्याला एक प्रॉपर फॉर्मल अग्रीमेंटचं स्वरूप किंवा मेमोरँडम्स ऑफ असोसिएशन किंवा मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग या गोष्टी नसतात. राइट? मग बऱ्याच गोष्टी होऊ शकतात किंवा नाही होऊ शकत. आपण त्याच्याविषयी बोलू. पण पार्टनरशिप जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपल्या दोघांचा एक म्युच्युअल गोल आहे आणि तो अटेंड करण्यासाठी आपण एकमेकांना पूरक ठरू शकतो. तेव्हा ती पार्टनरशिप. आणि पार्टनरशिपचं थोडंसं एडव्हान्स व्हर्जन जेव्हा आपण बोलतो, ज्याला एक आपण त्याला एक अधिकृत लीगल फॉर्म देण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, तो म्हणजे जॉइंट व्हेंचर. इथे फॉर्मल अग्रीमेंट असणं गरजेचं आहे आणि जेव्हा जॉइंट व्हेंचर बोलतो, तेव्हा जसा फायदा येतो दोघांमध्ये जो वाटला जातो, तसा जी काही रिस्क आहे, ती सुद्धा दोघांमध्ये वाटली गेली पाहिजे. नाहीतर रिस्क काय नुकसान झालं तर तुझं आणि फायदा झाला तर आपल्या दोघांचा असं जॉइंट व्हेंचर्समध्ये चालत नाही. पण नॉर्मली जेव्हा आपण सोशल किंवा बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सवरती या गोष्टी बोलतो, तेव्हा या गोष्टी ज्या आहेत म्हणजे फायदा झाला तर काय, डिसिजन्स कोण घेणार, या गोष्टी आपल्या सहसा अध्यात-मध्यात नसतात. आपण सहज बोलून जातो, "अरे सर, मला तुमच्याबरोबर जेवी करायला आवडेल, मला तुमच्याबरोबर पार्टनरशिप करायला आवडेल, आपण करूया." पण आपले जे विचार आहेत, आपली जी पद्धती आहेत, त्या जुळत आहेत का? त्याचा आपण विचार करतो का? तर त्याच्याविषयी थोडासा आढावा घेण्याचा आज आपण प्रयत्न करू. पार्टनरशिप आणि जॉइंट व्हेंचर्स हे 2 टर्म्स मी एक्सप्लेन केलेले आहेत. आता का महत्वाचे आहेत पार्टनरशिप्स आणि जॉइंट व्हेंचर्स? ग्रोथ अपॉर्च्युनिटीज. माझ्याकडे 100 लोकांचा नेटवर्क आहे. समोरच्या व्यक्तीकडे 100 लोकांचा नेटवर्क आहे. आम्ही दोघं एकत्र येतो, काम करतो. 200 लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. जे अगोदर 100 लोकं करत होतो, ते आज आपण 200. तर ग्रोथ अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. कधी-कधी एखादी गोष्ट मी करत नाही, पण ज्या व्यक्तीबरोबर मी पार्टनरशिप करतोय किंवा जेवी करतोय, ती व्यक्ती ते करत असेल, तर माझे सर्व्हिसेस सुद्धा वाढतात. त्याच जोडीला मला नवीन मार्केट म्हणजे मी समजा एखाद्या वेळी बॉम्बेचा मार्केट करत असेल, पण मी ज्याच्याबरोबर जेवी करतोय किंवा पार्टनरशिप करतोय, तो पुण्यामध्ये एस्टॅब्लिश्ड असेल. मला 2 नवीन मार्केट्सचा मला एक नवीन मार्केटचा ॲक्सेस मिळतो. मला त्याची अंडरस्टँडिंग मिळते. कदाचित ती व्यक्ती आपल्यापेक्षा काही पटीने चांगली हुशार किंवा एक्सपर्ट असू शकते त्या फील्डमधली. त्यांचं जे काही नॉलेज आहे, त्यांचे जे काही एक्सपिरियन्स आहे, ते आपल्याला मिळतं. त्याच जोडीला त्यांचे जे काही कनेक्ट्स आहेत, ते सुद्धा आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. राइट? सो वी आर गेटिंग इंटू दॅट आणि या सगळ्या गोष्टी जर आपण स्वतःहून करायला गेलो, तर आपल्याला बराचसा कालावधी जाण्याची शक्यता आहे. म्हणून पार्टनरशिप्स आणि जेवीज या गोष्टी आपल्याला सोप्या करून देतात. आणि बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म वरती जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो, तेव्हा त्या प्लॅटफॉर्म ॲक्ट्स ॲज अ ब्रिज. म्हणजे प्लॅटफॉर्मची जी क्रेडिबिलिटी आहे, त्या प्लॅटफॉर्मचं जे काही अस्तित्व आहे किंवा जी काही हिस्ट्री आहे,
ते एक क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश करते की इथे येणारी व्यक्ती एका पर्टिक्युलर लेव्हलला आहे. सो दॅट बिकम्स अनदर ऍडव्हान्टेज. आणि सगळ्यात महत्वाचं मी जसं सांगितलं, रिस्क शेअरिंग असू शकतं. आपल्याला एक कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज मिळू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट मला अगोदर माहिती नव्हती, पण आज माझ्याकडे त्या गोष्टीची एक्सपर्टीज आहे. परत माझ्याकडे एक्स्ट्रा रिसोर्सेस आहेत, जेणेकरून मी अधिक चांगल्या प्रभावीरित्या सर्व्हिस देण्यासाठी बांधील आहे, किंवा आय कॅन जस्ट गिव्ह गुड सर्व्हिस टू माय क्लायंट्स. राइट? म्हणजे माझ्याकडे अगोदर मी फायनान्शियल प्लॅनिंग करायचो, अँड आय वॉज ओनली फोकसिंग ऑन फायनान्शियल प्लॅनिंग थ्रू इन्शुरन्स. पण माझ्याकडे दुसरा कोणीतरी जो आहे, जो फायनान्शियल प्लॅनिंग थ्रू म्युच्युअल फंड्स करतोय. आम्ही दोघे एकत्र आलो. नाव वी हॅव अ कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल प्लॅनिंग सर्व्हिसेस. कदाचित अजून कोणतरी स्टॉक मार्केट्स आणि इक्विटी थ्रू व्हॅल्यू क्रिएशन करत असेल, किंवा वेल्थ क्रिएशन. मग तिघेही एकत्र आले की तुमचं एक प्रॉपर फुल फ्लेज फायनान्शियल सर्व्हिसेसचं हे सर्व्हिसेस तुम्ही एका छताखाली देऊ शकता. राइट? सो दीज आर द एडव्हान्टेजेस की जेवी किंवा पार्टनरशिप का महत्वाची आहे. आता वेगवेगळ्या टाईपचे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आपल्याकडे सध्या उपलब्ध आहेत. जसं प्रोफेशनल नेटवर्क्समध्ये आपण जर बोललो, तर लिंक्डइन हा सुद्धा एक खूप प्रभावी माध्यम आहे, जिथून आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो, त्यांना टॅप करू शकतो. त्याच्या जोडीला इंडस्ट्री स्पेसिफिक प्लॅटफॉर्म्स आहेत. म्हणजे जसं इन्शुरन्स आहे, स्टॉक ब्रोकिंग आहे, पेंट मॅन्युफॅक्चरर आहेत, मोबाईल ऑपरेटर्स आहेत, मोबाईल हँडसेट मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स आहेत. अशा इंडस्ट्री स्पेसिफिक प्लॅटफॉर्म्स आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे स्टार्टअप आणि इन्व्हेस्टर नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आहेत. त्याच्यानंतर जे काही सोशल नेटवर्क्स असतात, जे स्टार्टअप मीट होतात, कॉन्फरन्सेस होतात, बिझनेस इव्हेंट्स होतात. आणि त्याच्यामध्ये एक ऍड करायचं राहून गेलं, पण ते बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. जसं BNI आहे, सॅटर्डे क्लब आहे, किंवा अजून एखादा कुठला GPS वगैरे, जे काही वेगवेगळे बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आहेत. सो दीज आर द व्हेरियस टाइप्स ऑफ प्लॅटफॉर्म्स अवेलेबल. आणि जसं मी सांगितलं की दिस प्लॅटफॉर्म ऍक्ट्स ॲज अ ब्रिज. तिथे येणाऱ्या व्यक्तीचं साधारणतः आपण धरून चालतो की काहीतरी क्रेडिबिलिटी, त्यांचं काहीतरी अस्तित्व आहे, आणि म्हणून अ, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करू शकतो. हे प्लॅटफॉर्म्स आपल्याला माहिती करून देतात, अवेलेबल करून देतात. म्हणजे मला शोधावं लागलं असतं कदाचित, पण आज या प्लॅटफॉर्मच्या थ्रू मी 50, 100, 1000 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि बऱ्याचशा वेळेला डेटाबेस अवेलेबल असतो, त्यांचा ऍपवर अवेलेबल असतो, किंवा इन्फॉर्मेशन मेंबर्सची अवेलेबल करून दिली जाते. सो इट बिकम्स मच मोर इझियर टू रीच आउट टू पीपल अँड नेटवर्क विथ देम. जे मी स्वतः करायला गेलो ह्या गोष्टी, तर मला शोधावं लागेल पहिलं कोण आहे, तो नेमकं काय करतो, मग मी त्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचू, त्याला कसं विचारू, तो माझं ऐकेल का. बट इफ यू आर पार्ट ऑफ दिस प्लॅटफॉर्म्स, तुम्हाला तो ऍक्सेस सुकर होऊन जातो. तुमचा तो ऍक्सेस, तो एक महत्वाचा दुवा आहे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सचा, विच इज अ व्हेरी बिग एडव्हान्टेज नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स हॅव. याच्यातलं प्रत्येकाचं ऍस्पेक्ट, फोकस वेगवेगळा आहे. आपण त्याच्यामध्ये नाही जात आहोत, पण आपण फोकस करतोय नेटवर्क कसं बिल्ड करायचं. आता बेनिफिट्स काय आहेत? मला पोटेन्शियल पार्टनर मिळतात, ज्याचे आणि माझे आणि त्याचे इंटरेस्ट, त्या पार्टनरचे इंटरेस्ट जे काही असणार आहेत, ते अलाइंड आहेत. म्हणजे आम्ही एकमेकांना पूरक आहोत. राईट? जसं मी बोललो, इट कुड बी एखादा सोशल मीडिया मार्केटिंग मधला असेल, तर त्याला वेबसाईट बनवणाऱ्याची गरज असेल, त्याला त्याच्या सोबत सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करण्याची गरज असेल, किंवा त्याला अजून कुठल्या तरी सर्व्हिसेसची कंटेंट रायटिंगची गरज असेल, त्या सगळ्या एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. सो या गोष्टी तुम्हाला शोधण्यासाठी प्लॅटफॉर्म्सचा खूप फायदा होतो. तुम्ही एकमेकांबरोबर एकमेकांकडून शिकू शकता, समजू शकता. तुम्ही वेबसाईटमध्ये एक्सपर्ट आहात, तो ब्लॉगिंगमध्ये एक्सपर्ट आहे, कॉन्टेंटमध्ये एक्सपर्ट आहे. मग ते तुम्ही कसं वापरू शकता, ते तुम्ही एकमेकांबरोबर देवाणघेवाण करू शकता. राइट? सो दॅट बिकम्स लर्निंग फ्रॉम पियर्स अँड इंडस्ट्री लीडर्स. कधी-कधी फंडिंग किंवा एखादा अलायन्स तुम्हाला उभा करायचा असेल त्यांच्यासोबत, तर ते करू शकता. तुमची ग्रोथ आणि रीच वाढवू शकता. मी त्याच्याबद्दल सुद्धा बोललेलो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्केलेबिलिटी. आज तुम्ही 50 लोकांना सर्व्हिस देतायत. यापुढे तुम्ही 100 किंवा 1000 लोकांना सर्व्हिस देण्यापर्यंत सुद्धा मजल मारू शकता. तुम्हाला टेक्नॉलॉजी, बाकीचे जे काही रिसोर्सेस आहेत, कुठल्या एखाद्या व्यक्तीचं कॉन्टॅक्ट हवं असेल, तर ते सुद्धा स्पेसिफिक रेफरन्स या
ग्रुप थ्रू किंवा नेटवर्किंग थ्रू तुम्हाला मिळू शकतो. आता येऊया आपण महत्वाच्या मुद्द्याकडे, ज्याच्याविषयी आपण हे डिस्कशन करतोय, की जॉईंट व्हेंचर किंवा पार्टनरशिपसाठी पार्टनर शोधताना नेमक्या कुठल्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पार्टनर का हवा आहे? कशासाठी हवा आहे? त्याच्याकडून तुम्हाला एक्सपर्टीज हवी आहे का? त्याच्याकडून तुम्हाला नॉलेज हवं आहे का? त्याच्याकडून तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेस हव्या आहेत का? की तुमच्या सर्व्हिसेस त्यांना द्यायचं आहे? बऱ्याच वेळा आणि हे गोल ठरवणं का महत्वाचं आहे? कारण महत्वाची गोष्ट अशी आहे, की लोकं बऱ्याच वेळेला काय करतात ना, त्यांना वाटतं की जेवी केली म्हणजे मला समोरचा माणूस त्याचे क्लायंट बेस, त्याचा डेटाबेस आहे ना, तो मला देणार. नाही. अशा हिशोबाने जर तुम्ही जेवी करत असाल, तर ती चुकीची समजूत आहे. देवाण-घेवाण असली पाहिजे. तुम्ही सुद्धा काहीतरी द्यायला तयार असलं पाहिजे. समोरच्याने आपलं सगळं द्यावं आणि आपण त्याला त्या बदल्यात काहीच देऊ नये, या विचाराने जर तुम्ही जेवी किंवा पार्टनरशिप करायचा विचार करत असाल, तर तो दोघांसाठीही फायदेशीर नाहीये. सो अंडरस्टँड, डिफाईन युअर गोल्स, की मला ही जेवी किंवा ही पार्टनरशिप कशासाठी करायची आहे? मला नेमकं काय हवं आहे? ते 2 मिनिटं बसून विचार करा. आणि तसं जर हवं असेल, तर मग त्याच्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे? की मी ज्याच्याबरोबर बसू शकतो, त्याच्या आणि माझे काम करण्याची पद्धत जुळू शकतो. जे काही सर्व्हिसेस आहेत, जे काही एक्सपर्टीज आहेत, ते मी ॲक्सेस करू शकतो. तर तशा पद्धती तुमचा आयडियल पार्टनर कोण असेल, कसा असेल, त्याच्याबद्दलची थोडी माहिती जमा करा. तुमच्या मनात एक चित्र उभं करा, की हां, मला हवी असणारी व्यक्ती अशी-अशी आहे. त्या व्यक्तीकडे या गोष्टी उपलब्ध आहेत. त्या व्यक्तीचं ही रीच आहे किंवा त्या व्यक्तीचे असे क्लायंट बेस आहे किंवा त्या व्यक्तीची अशी एक्सपर्टीज आहे. या सगळ्या गोष्टी ठरवा. आयडेंटिफाय युअर आयडियल पार्टनर. त्याच्यानंतर बिल्ड युअर प्रेझेन्स. आता बिल्ड युअर प्रेझेन्स म्हणजे काय, तर तुमची क्रेडिबिलिटी तुमच्याकडे असली पाहिजे. कारण पार्टनरशिप जर तुम्ही करायला गेलात समोरच्या व्यक्तीबरोबर, तर त्याने तुमच्याबरोबर पार्टनरशिप का करायला हवी? त्याचं उत्तर आहे बिल्ड युअर प्रेझेन्स. तुमची क्रेडिबिलिटी आहे का? तुमची मार्केटमध्ये स्टँडिंग आहे का? जशी त्या व्यक्तीची तुम्ही तपासून पाहताय, तसं त्या व्यक्तीनेही तुमची क्रेडिबिलिटी तपासून पाहिली, तर तुम्ही त्या कसोटीस पात्र ठरता का? राइट? सो बिल्ड युअर प्रेझेन्स. तुमचे जे काही कस्टमर्स आहेत, तुमची जी काही सर्व्हिसेस आहेत, तुमचे जे काही टेस्टिमोनियल्स आहेत, तुमच्या कस्टमरचे रिकमेंडेशन्स आहेत, तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन काय आहे? त्या व्यक्तीला तुम्ही काय देऊ शकता? जशी तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करतात, तसं तुम्ही त्या व्यक्तीला काय देऊ शकता? तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन काय आहे? याचं एक प्रॉपर तुमच्याकडे उत्तर असणं, तुमचं क्लॅरिटी असणं तुमची, ते खूप महत्वाची आहे. मी पुन्हा एकदा सांगेन इथे, लोकं बऱ्याच वेळेला ही क्लॅरिटी घेऊन जात नाहीत. फक्त मला समोरच्याकडून काय पाहिजे ते मात्र आपण ठरवलेलं असतं. राइट? सो आपली क्रेडिबिलिटी सुद्धा महत्वाची आहे. त्याच्यानंतर एंगेज ऑथेंटिकली. समोरच्या व्यक्तीबरोबर फक्त सांगू नका, "सर एकत्र करूया काहीतरी, बघूया." अरे बघूया म्हणजे काय? तुम्ही कशाप्रकारे? मग पहिल्यांदा त्या टप्प्यापर्यंत पोहोचण्या अगोदर 1-2 डिस्कशन्स करा. तुमच्या सर्व्हिसेस विषयी बोला, त्यांच्या सर्व्हिसेस विषयी बोला. त्यांनी कुठल्या प्रकारचे क्लायंट्स हँडल केलेले आहेत, कशा केलेल्या आहेत. मी याच्याविषयी थोडंसं अजून सविस्तर बोलेल एंगेजमेंट विषयी. पण 1 टू 1 करा. एक 3 ते 4 राउंड डिस्कशन्स करा. वर जे सांगितलेले आहेत तुमचे गोल्स, क्रेडिबिलिटी मॅच होते की नाही ते पहा. देन यू गो अहेड अँड से ओके फाईन सर, मला वाटतं किंवा मॅडम मला वाटतं आपण एकत्र काम करायला पाहिजे. आपल्याकडे ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत त्या तुम्हाला हव्या आहेत, तुम्हाला ज्या हव्या आहेत त्या गोष्टी माझ्याकडे आहेत. वी कॅन वर्क टुगेदर, वी कॅन रीच टू मेनी कस्टमर्स, दिस इज व्हॉट वी कॅन अचीव्ह. राइट? सो ते महत्वाचं आहे. मी एक आर्किटेक्ट असेल तर मला इंटिरियर डिझायनरची खूप गरज आहे. इंटिरियर डिझायनर असेल तर कदाचित मला कार्पेंटरची गरज आहे. मग आपण एकत्र कसं काम करणार किंवा कशा प्रकारे करणार किंवा मी आणि दुसरा एक इंटिरियर डिझायनर असेल, तो इंटिरियर डिझायनर बहुतेक कमर्शियल करत असेल, मी रेसिडेन्शियल करतोय. देन आपण दोघं कसं एकत्र काम करू शकतो. त्या गोष्टी ठरवणं, जी एंगेजमेंट आहे त्याच्यामधून महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण एकत्र येतो, तेव्हा मी नेमकं काय करणार, तू नेमकं काय करणार, हे महत्वाचं आहे. आणि फॉर्मलाइज्ड डील करताना ना, तुम्ही जेव्हा जॉइंट व्हेंचर किंवा पार्टनरशिपसाठी अग्री करता,
जे काही तुम्ही एकमेकांना सांगता, कबूल करता, प्लीज पुट इट ऑन मेल. आम्ही चांगले मित्र आहोत. आम्ही एकमेकांना समजून घेतलेलं आहे. आमचं ओळखून झालेलं आहे. नाही. उद्या परवा जर का प्रॉब्लेम निर्माण झाला किंवा कुठलं अडी-अडचण निर्माण झाली, तर त्यावेळेला तुम्ही काय करणार? कोणाला दोषी धरणार? ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला जर तुमच्याकडे एक प्रॉपर फॉर्मल अग्रीमेंट असेल किंवा त्या गोष्टी तुम्ही डॉक्युमेंट केलेल्या असतील, तर तुम्हाला खूप सोपं पडेल, खूप सोयीस्कर पडेल. तुम्हाला पुढचा जो त्रास होणार आहे, तो होणार नाही. तर पार्टनर आयडेंटिफाय करतेवेळी या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पार्टनर आयडेंटिफाय करताना अजून जे काही ते झाल्यानंतर तुमची विजन आणि गोल्स जे आहेत, ते मॅच होत आहेत की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मला कस्टमरने कॉल केला, की मी त्याला लगेच सर्व्हिस देतो आणि समोरचा व्यक्ती आहे तो बघू किंवा फोनचं उत्तरच देत नाही. मग तुमची तार जुळणार आहे का? तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन क्लायंटला सर्व्हिस करता. तो आपला फायदा बघून क्लायंटला सर्व्हिस करतो. व तुमचं व्हिजन आणि मिशन एकत्र आहे का? विचार करा त्या गोष्टीचा. मी माझे क्लायंट शेअर करायला तयार आहे. पण ती व्यक्ती त्याचे क्लायंट शेअर करताना 2 वेळा विचार करते. मग अशा व्यक्तीबरोबर मला पार्टनरशिप करायची आहे का? ही तुमची चेकलिस्ट सुद्धा होऊ शकते. मग तुमच्याकडे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेंथ्स विषयी मी अगोदर सुद्धा बोललेलो आहे. उदाहरणं पण दिलेली आहेत. तर कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेंथ्स. तुम्ही ए करताय, तो बी करतोय. तुम्ही ए प्लस बी सर्व्हिस आता देऊ शकता. कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे एक सिंपल उदाहरण देतो कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेंथ्सचा. प्रॉपर एक्झाम्पल सुझुकी आणि टोयोटा यांचं कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेंथ्स वरती काम चालू आहे. सध्या त्यांचं दोघांचं कोलॅबोरेशन आहे. सुझुकीकडे इंडिया मार्केटमध्ये डीलरशिप नेटवर्क आणि रीच आहे. टोयोटाकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे. टोयोटाची रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुझुकीला देते. सुझुकीचा जो मार्केटचा डिस्ट्रीब्युटर नेटवर्क आहे, तो टोयोटाला पुरवतोय. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेंथ्स दोघांनाही एकमेकांचा फायदा होतोय. मग मी माझा जो पार्टनर म्हणून निवडतोय त्याच्याने माझे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेंथ्स काय आहेत? ऑब्व्हियसली एथिक्स आणि कल्चर ना म्हणजे माझी विचार करण्याची पद्धत, माझे जे काय क्लायंट्सला सर्व्हिस किंवा मी जसं काम करतो, माझी काम करण्याची पद्धत कशी आहे? या मॅच होतात. मी कधीही पैशांची देवाण-घेवाण करत नाही. आय गो बाय द प्रिन्सिपल्स अँड आय एन्शुअर की कुठलाही ₹1 खर्च न करता काम कसं करून देता येईल, त्याच्यावरती माझा भर असतो. समोरचं मात्र ठीक आहे सर बघू काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती घ्याल ते सांगा मला, पण मला काम द्या. मी एक टोकाचं उदाहरण दिलेलं आहे, पण त्या व्यक्तीचं आणि तुमचे मनाचे बरोबर तुमचं वागणं, चालणं, विचार करण्याची पद्धत जुळते की नाही ते पाहणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि त्याहूनही महत्वाचं आहे बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे, की सोशल बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्समध्ये लोकं सहज जेवी किंवा पार्टनरशिपची गोष्ट करतात. पण ज्याच्याबरोबर मी करतोय, त्याची आर्थिक स्थिती किती मजबूत आहे? त्याची ऑपरेशनल कॅपॅबिलिटी किती आहे? मी अशासाठी नाही सांगत, की आपल्याला त्याच्याकडून पैसा हवाय. पण आपण जे काम अपेक्षित करतोय, ते करण्यासाठी त्या व्यक्तीची तितकी कुवत आहे की नाही, ते पाहणं गरजेचं आहे. ऑपरेशनल स्टेबिलिटी. आज तो किती क्लायंट हँडल करतोय? किती एक्स्ट्रा क्लायंट हँडल करू शकेल? किती एक्स्ट्रा सर्व्हिसेस देऊ शकेल? या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणि ड्यू डिलिजन्स करा. आपण आपल्याकडे कोणाला कामाला ठेवताना माहिती काढतो, 4 लोकांकडे चौकशी करतो, तशी करा ना चौकशी थोडीफार, राइट? त्यांच्याकडे काही केसेस असतील किंवा एक्स्ट्रीम सर्व्हिस केसेस काय असतील, तर ते हे करा. 4 चौघांबद्दल माहिती काढा. तुमच्या ओळखीचं दुसरा कोणतरी तुमचा कॉमन मित्र असेल. बऱ्याच वेळेला कॉमन फ्रेंड्स किंवा काही ना काहीतरी कॉमन रेफरन्स निघतो. मग त्यांच्याकडे चौकशी करा, माहिती काढा. उगाच हां, ठीक आहे, चला आपण करूया. नाही होत तसं. राइट? सो डू प्रॉपर बॅकग्राऊंड चेक, ट्रॅक रेकॉर्ड स्टडी करा. त्यांचं रेप्युटेशन आणि क्रेडिबिलिटी मार्केटमधली स्टँडिंग पहा अँड देन यू डिसाईड टू गो अहेड विथ द पार्टनरशिप. जसं मी सांगितलं एंगेजमेंटचं ऑथेंटिक एंगेजमेंट कशी करायची?
तर स्टार्ट विथ इन्फॉर्मल कॉन्व्हर्सेशन. इकडच्या पहिल्याच मीटिंग मध्ये सरळ सरळ बिझनेस डील्स करणं टाळा. तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही एकमेकांचा बिझनेस समजण्यावर भर द्या, एक व्यक्ती म्हणून एकमेकांना समजण्यावर भर द्या. त्याच्यानंतर ट्रस्ट तुम्हाला आहे का? कारण तुम्ही कदाचित आज तुमचा एखादा मौल्यवान क्लायंट तुम्ही त्या व्यक्तीबरोबर शेअर करणार आहात किंवा तुम्हाला जी 4 लोक तुमच्या शब्दाखातर जीव टाकायला तयार आहेत, त्यांच्याकडे तुम्ही या व्यक्तीला पाठवणार आहात. मग ती व्यक्ती त्याच्यासाठी किती पुरेपूर निष्ठेने किंवा कमिटमेंटने काम करेल हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. तो बिल्ड ट्रस्ट. तुम्ही स्वतःचे तुमचे जे काही सर्व्हिसेस आहेत ते त्या व्यक्तीला देऊन पहा. कसे हँडल करतायत थोडंसं तुम्ही अनुभव घेऊन पहा. दॅट गिव्स यू अन अंडरस्टँडिंग ऑफ दॅट पर्सन्स वर्किंग कॅपॅसिटी, राईट? आणि त्यांच्या ऍस्पिरेशन्स काय आहेत ते समजून घ्या. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, कम्युनिकेशन ओपन आणि ट्रान्सपरंट असला पाहिजे. मी आता एका व्यक्तीबरोबर काम करतोय, पार्टनरशिप मध्ये आम्ही थोडंफार काम करतोय. मला त्या व्यक्तीने सांगितलं की माझी जी काही फी आहे ती एक्स अमाऊंट आहे, त्याच्यावरती तुला काय चार्ज लावायचं तू लाव आणि क्लायंटला ती सर्व्हिस दे. मी तुला एका शब्दाने विचारणार नाही की तू किती टाकलेले आहेत आणि माझ्या एवढे असले तरी मला प्रॉब्लेम नाही. सो अशा प्रकारची अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारची अंडरस्टँडिंग असेल तर आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो. आणि मी सरळ सरळ मी जेवढा जे काही एक्स्ट्रा चार्ज लावलेला आहे तो त्या मी व्यक्तीला सांगितलं. त्या व्यक्तीला पण खूप बरं वाटलं. पण असं आपण करू शकतो का? असं जेव्हा करू शकतो तेव्हा तो पार्टनरशिप जी आहे ती अधिक प्रभावीरित्या फुलू शकते, वाढू शकते. सो बी ओपन अँड ट्रान्सपरंट इन द कम्युनिकेशन दॅट यू आर हॅव्हिंग विथ युअर पार्टनर. स्ट्रक्चर कसं असणार या जेवीचं किंवा या पार्टनरशिपचं स्ट्रक्चर कसं, ढाचा जो आहे तो कसा असणार, या झाल्या गोष्टी पार्टनर निवडण्याविषयी, पार्टनरशी रिलेशनशिप बिल्ड करण्याविषयी. पण आता आपण जेव्हा एकत्र काम करणार आहोत तेव्हा नेमकं कसं करणार आहे, राईट? सो मी इंटिरियर डिझायनर आहे, तूही इंटिरियर डिझायनर आहे. आपण नेमकं एकमेकांसाठी काय करणार आहोत? मी क्लायंट आणणार, तू डिलिव्हरी देणार किंवा तू डिझायनिंग करणार, मी डिलिव्हरी करणार, काय करणार आहोत? मी वेबसाईट डेव्हलपर आहे, तू सोशल मीडिया नेटवर्किंग आहे. मग सोशल मीडियामध्ये वेबसाईट पण येतं. मग तू वेबसाईटची कामं घेऊन मला देणार की मी सोशल मीडियाची कामं घेऊन तुला देणार? कोण काय घेऊन येतं टेबलमध्ये? की मी माझा फक्त इंटेलेक्च्युअल कॅपिटल देईन, मी माझी फक्त टेक्नॉलॉजिकल अंडरस्टँडिंग देईल, मी माझी फक्त एक्सपर्टीज देईल. तुम्ही काय देणार आहात ते ठरवा. वर्क अग्रीमेंट, कोण कुठल्या प्रकारचं कसं काम करणार. आपण जे काही कामं करतो आपल्या प्रत्येकाला माहिती असतं कशा प्रकारची कामं करणार आहोत. तर ते काय वर्क अग्रीमेंट असणार आहे? डिसिजन मेकर कोण असणार आहे? कोण क्लायंट घेऊन येणार आहे? जर कधी कुठे काही अडथळा निर्माण झाला तर शेवटचा शब्द कोणाचा असणार आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही एकमेकांना कनेक्ट देता, तुम्ही तो झिरो प्रॉफिट शेअरिंग वर देणार आहात, प्युअरली ऍज अ गुडविल तुम्ही तो देणार आहात, तुम्ही 50-50% वर देणार आहात, तुम्ही 60-40 वर देणार आहात, कशा प्रकारे देणार आहात ते ठरवा. तुम्ही फ्रंट एंडिंग करणार आहात, बॅक एंडिंग करणार आहेत ते ठरवा. तुम्ही क्लायंट सर्व्हिसिंग करणार आहेत की क्लायंटला एनी टाइम सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट तुम्ही असणार आहेत ते ठरवा. काही ठिकाणी मतभेद निर्माण झाले किंवा क्लायंटने काहीतरी आउट ऑफ द वे विचारलं, मग ती सर्व्हिस कोण देणार? कोणाचा शब्द तिथे वापरला जाणार आणि महत्वाचा ठरणार ते ठरवा. आणि जर का सगळं भांडण तंटा झाले आणि एकमेकांसोबत काम करायला जमत नाही किंवा उद्या परवा वाटलं मला की आता बस झालं, मला या पार्टनरशिप मधून बाहेर पडायचंय, तर कसं बाहेर पडता येईल? हिरो होंडा आणि आता बजाज अलायन्स, या दोन कंपन्या आहेत. हिरो होंडातून होंडा 26 वर्षाच्या पार्टनरशिप नंतर बाहेर पडली. बजाज अलायन्स जवळपास 30 वर्ष जॉईंट व्हेंचर झालं, त्याच्यामधून ते बाहेर पडले. पण ते बाहेर पडताना कुठल्या टर्म्स अँड कंडिशनवर पडणार?
असं नको व्हायला की तुम्हाला एकमेकांबद्दल अरे काय माणूस आहे, कशाला मी याच्या नादी लागलो, असं नको वाटायला. तर तुम्ही कशा प्रकारे बाहेर पडणार आहेत, जेणेकरून बोथ हॅव अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि उद्या परवा गरज बसली तरी सुद्धा तुम्ही एकत्रितरित्या कामं करू शकतात. तर त्याच्यासाठी एक्झिट कशी घेणार आहात ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि जर का मतभेद झाले, ते कशा प्रकारे तुम्ही रिसॉल्व्ह करणार आणि होण्याची शक्यता आहे. होण्याची शक्यता आहे. ते कशा प्रकारे होणार? अरे मग कोण बोलणार? मग तूच बोलणार की मी बोलणार? या सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरतो. पण जेवढ्या ठळकपणे त्या करता येतील तेवढे करा. आणि सगळ्यात महत्वाचं, प्लीज टेक अ लीगल ओपिनियन इफ यू आर गोइंग टू वर्क व्हेरी क्लोजली अँड तुमचे जे काही डील्स आहेत, तुमचे जे काही अग्रीमेंट्स आहेत, बिझनेस डीलिंग्स आहेत, दॅट आर गोइंग टू इन्व्हॉल्व बिग अमाउंट्स. कारण जिथे पैशाची गोष्ट येते तिथे काही ना काही उलट-सुलट होण्याची शक्यता असते. कधी-कधी सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही जात. अशा वेळेला एक प्रॉपर फॉर्मल अग्रीमेंट असलेली खूप महत्वाची असते. त्याच्यासाठी तुम्ही सीए किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा एखाद्या लॉयरची मदत घेऊ शकता, जे या डील्स आणि पार्टनरशिपमध्ये स्पेशलाइज करतात. मी असं नाही सांगत की खर्च वाढवावा म्हणून. पण जर का एखाद्या वेळी तुम्हाला काही अडी-अडचण निर्माण झाली, तर तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला दोघांनाही एकमेकांचं मन न दुखवता प्रॉपर वेमध्ये रेझोल्युशन मिळावं म्हणून त्या हिशोबाने केलेला हा सजेशन आहे. फक्त शब्दांवरती बिझनेस होत नाही. There might be some relations that happening, but at the end of the day, you need some structure in place to keep it going, right? आणि सरतेशेवटी सांगता सांगता एवढंच सांगेल, की तुम्ही तयार आहात का जेवी करायला किंवा पार्टनरशिप करायला? कारण ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स भरपूर आहेत. जे तुम्ही एकट्याने नाही करू शकत, ते तुम्ही पार्टनरशिप किंवा जेवी थ्रू करू शकता. छोट्या स्तरावर स्टार्ट करा. दर आठवड्याला 4 किंवा 5 लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला, त्यांना समजून घ्या. यू कॅन नीड नॉट स्टार्ट ऑन अ बिग स्केल किंवा तुम्ही पहिल्या 5-6 महिन्यासाठी एका व्यक्तीबरोबरच जेवी करून बघू शकता, की कसं होतंय, काय होतंय, बरोबर चाललंय, नाही चाललंय, मला जमतंय, त्याला जमतंय, मला काय अडी-अडचणी येतात. कारण जोपर्यंत आपण एखादं पार्टनरशिप करत नाही किंवा एखादी जॉइंट व्हेंचर करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच्यातलं कमी जास्त जे काही आहे ते समजता येत नाही आणि आपण काय कॉन्ट्रीब्युट करतोय, समोरचा काय कॉन्ट्रीब्युट करतोय, ते समजता येणं कठीण होऊन बसतं. बी पेशंट. इथे कदाचित खटके उडण्याची शक्यता आहे, मतभेद होण्याची शक्यता आहे, अप्रोचेस मध्ये डिफरन्स असण्याची शक्यता आहे, पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये डिफरन्स असण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेला समोरच्या व्यक्तीशी शांतरित्या संवाद साधून, शांतपणे बसून, चर्चा करून प्रॉब्लेम सोडवता येतील का? आणि आपण ज्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या राईट, तुमचा आयडियल पार्टनर कसा असावा, स्ट्रक्चर कसं असावं, त्या सगळ्या गोष्टी जर असतील, तर ही गोष्ट अगदी सुसह्य आणि सहजरित्या साध्य होऊ शकते. आणि लक्षात ठेवा, एखाद्या पार्टनरशिपचं जेही काही यश आहे, ते एक चांगला पार्टनर, प्रॉपर कम्युनिकेशन आणि एक स्ट्रक्चर्ड वे ऑफ वर्किंग और स्ट्रक्चर्ड अग्रीमेंट वर्क, या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक चांगला पार्टनर, ओपन अँड ट्रान्सपरंट कम्युनिकेशन अँड स्ट्रक्चर्ड अग्रीमेंट ऑफ वर्किंग. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, एंगेज ऍक्टिव्हली. म्हणजे तुम्ही ऑथेंटिक ना, तुम्ही ज्या प्रकारचे आहात त्या हिशोबाने त्या समोरच्या व्यक्तीबरोबर संवाद साधा. ट्रस्ट बिल्ड करा. तुम्ही स्वतः सर्व्हिसेस यूज करून पाहू शकता कसं काय आहे त्याचे, जेणेकरून तुम्हाला 4 पुढच्या लोकांना सांगायला सुद्धा बरं पडेल. राइट? तुमच्याकडे डिजिटल माध्यम आहेत, LinkedIn वगैरे सारखे, आणि ऑफलाईन जे काही BNI आहे, सॅटर्डे क्लब आहे, अजून जे काही नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आहेत, ऑल दोज आर अवेलेबल फॉर यू टू लिव्हरेज द. आणि जाता जाता एवढंच सांगेल की द नेक्स्ट बिग ऑपॉर्च्युनिटी इज जस्ट वन कनेक्शन अवे. किती काहीही झालं, तो एकच कनेक्शन आहे जो तुमचं आयुष्य, तुमचा व्यवसाय बदलू शकतो. पण
त्याच्यासाठी जी तयारी लागते, त्याच्यासाठी जो घालमेल लागते, ती आपण करायला तयार आहोत का? सो थँक यू फॉर जॉईनिंग. तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल, प्लीज फील फ्री टू आस्क रिगार्डिंग द पार्टनरशिप किंवा जे बी अजून काही हवं असेल तर. जर तुम्ही ऑनलाईन बघत असाल हे तर यू कॅन प्लीज सबस्क्राईब टू मंडे म्युझिक्स आणि तुमचे जे काही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ अपलोड होईल त्याची माहिती तुम्हापर्यंत पोहोचेल. जितेश सर, तुम्हाला काही बोलायचं होतं का? बोलायचं इन द सेन्स की मी थोडासा 5 मिनिटं जॉईन लेट झालो. हा. बट द व्हेरी स्ट्रक्चर वे, म्हणजे मी ऍक्च्युली त्याचे 2-3 पॉईंट जे तुम्ही बोललात ना, ते मी खरं हो. अप्रिशिएट आहे. ऍक्च्युली ते फार रिक्वायरमेंट आहे की एव्हरीथिंग इज पुट इट इन द पेपर. ओके, कारण हे तुम्ही जे बोलला ते परफेक्ट आहे की लोक जे जॉईंट होतात, बट इफ यू नॉट पुट इट इन पेपर ना, पुढे खूप इश्यूज क्रिएट झाले. मी बघितलेत ऍक्च्युली काही बिझनेसेस मध्ये. आणि पेपरवर कधी पण म्हणजे त्यावेळेला खूप वेळा असं वाटतं, अरे मित्र आहे कसं काय हे ते. पण फॉर फ्युचरच्या जर काही गोष्टी तुम्हाला जर स्टॉप करायच्या असतील तर पेपरवर फार टाकणं सगळ्या गोष्टी. आणि इव्हन एक्झिट क्लॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट, एक्झिट क्लॉज फार इम्पॉर्टंट आहे. कारण आता सगळं व्यवस्थित असतं, यू डोंट नो मे बी द नेक्स्ट 2 मंथ्स मध्ये काय गोष्टी होतात किंवा 6 मंथ्स मध्ये कोणालाच काही माहित नाही. बरोबर. पण चांगल्या टर्म्स, कारण शेवटी आपण जे कनेक्ट जेव्हा होतो ते काय नाही होतो की एक चांगले मित्र असतो. त्या तिकडे ते डिस्टर्ब झालं नाही पाहिजे आपलं. ओके, ते रिलेशनशिप, मी तर ते बिलीव्ह करतो की ते रिलेशन तिकडेच राहिलं पाहिजे. का आपण फक्त एका वर्कसाठी बिझनेससाठी अटॅच झालेलो आहोत. ओके, तर ते तिकडे काहीतरी मिस झालं म्हणून एवढ्या वर्षाची आपली मैत्री किंवा जे काही रिलेशनशिप फ्रेंडशिप आहे तिकडे ब्रेक होऊन झालं नाही पाहिजे. तेच आपण आधी पेपरवर असेल आणि दोन्ही जर म्युच्युअली अग्रीड असतील तर मला वाटतं की ते प्रॉपरली राहील. तिकडे काही गोष्टी होणार नाही. तर ते तुम्ही जो पॉईंट म्हणला तर म्हणलं जस्ट शेअर करून मला खूप आवडला तो पॉईंट की प्रॉपरली तुम्ही केलं. थँक्यू. 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 थँक्यू सर. आणि थँक्यू. मी माझ्या नेटवर्क कम्युनिटीला हे करीन की जॉईन व्हा तुमच्या ह्या ज्या वेळेला. मला आवडलं, मी गेल्या वेळेला जस्ट थोडं बिझी होतो म्हणून जॉईन नाही होऊ शकलो. पण आय विल डेफिनेटली रेग्युलरली अटेंड करेन. मला आवडलं. गुड, चांगलं नक्की नक्की. आहे. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न किंवा काही शेअर करायचं असेल तर करू शकता. मला वाटतं कोणाला काही नाही शेअर करायचंय. सो थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. पुन्हा भेटू नेक्स्ट मंडेला. जितेश सर, जाता जाता राजेश सर, तुम्ही जर ग्रुप मंडे म्युझिकचा ग्रुप आहे, मला वाटतं संजय सरांनी शेअर केलेला, तुम्ही ग्रुपवर मी असाल, जॉईन केलंय. तुम्हाला हो हो, हो, आहे. तुम्हाला जर आहे. एखादा टॉपिक सजेस्ट करायचा आहे किंवा एखादा मुद्दा आपण डिस्कस करावा असं वाटत असेल तर प्लीज फील फ्री टू शेअर दॅट. आय विल ट्राय टू ऍड्रेस दोज. आजचा टॉपिक संजय सरांनी सजेस्ट केलेला. सो तारी सर, थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळे मी या टॉपिकला हात घालू शकलो. सो थँक्यू वन्स अगेन फॉर जॉईनिंग. Thank you very much. And Thank you. थँक्यू. please थँक्यू. see you next Monday. Okay, sir. Thank you.